नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल मित्रांनो 5 सरकारी विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर आपण जागांचा जर विचार केला मित्रांनो तर जागा जवळपास मित्रांनो 15,000 प्लस जागांसाठी जे मित्रांनो या 5 वेगवेगळ्या विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. ठीक आहे. आणि या 5 विभागाचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. तर एप्रिल महिन्यातल्या मित्रांनो या 5 विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे, एप्रिल ते मे महिन्यातल्या. तर या 5 भरतीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो 10वी 12वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता. आणि सरकारी नोकरी आहे. पगार सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 30,000 प्लस 20,000 प्लस स्टार्टिंग पासूनच मिळणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 5 भरतीची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, वॅकन्सी नंबर 1 निघून येते मित्रांनो. RPF कॉन्स्टेबल SI भरती 2024. तर पहा मित्रांनो, रेल्वे पोलीस भरती सध्या मित्रांनो चालू आहे 4,700 प्लस जागांसाठी. ठीक आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो फक्त तुम्ही 10वी पासवर फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर दोन्ही फॉर्म भरता येते. ठीक आहे. आणि दोन्ही पेपराची तारीख मित्रांनो वेगवेगळी असणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते की पेपर एकाच दिवशी येणार आहे का, तर अलग अलग दिवशी मित्रांनो तुमचा पेपर येणार आहे. आणि तुम्ही फक्त 10वी पास आहे, ग्रॅज्युएशन झालं नसेल तर कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते. तर RPF कॉन्स्टेबल भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो, फॉर्म भरणे चालू आहे 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म चालू झाले. आणि शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे. या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,000 प्लस मिळणार आहे. या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 28 आहे. SC/ST ला 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे, ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी 18 ते 28 पर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा. आणि फी यामध्ये जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. SC/ST कॅटेगरीसाठी 250 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली आहे. RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जे आहे मित्रांनो, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये GKचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, गणिताचे 35 प्रश्न, टोटल 120 मार्काची परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी असणार आहे. त्यानंतर तुमचं RPF कॉन्स्टेबलमध्ये मित्रांनो फिजिकल असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, यामध्ये छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची, महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर. ठीक आहे. छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर त्यानंतर या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे. आणि या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे. लॉंग जम्पसुद्धा आणि हाय जम्पसुद्धा आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग आहे. लॉंग जम्पसुद्धा आणि हाय जम्पसुद्धा. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस आहे RPF रेल्वे पोलीस भरतीची. सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल. अशा प्रकारे पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. वॅकन्सी नंबर मित्रांनो 2 निघून येते. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत SSC CHSL मित्रांनो भरती निघाली. या भरतीसाठी तुम्ही 12वी पासवर फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि फॉर्म भरणं ऑलरेडी चालू आहे, आज सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 मे 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 12वी पासवर महाराष्ट्रातील मुलं मुली SSC CHSL मध्ये फॉर्म भरू शकता. 3,712 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती ऑलरेडी चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो फी ठेवण्यात आले, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर वयोमर्यादा 18 ते 27 आहे. SC/ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर जर मित्रांनो आपण या भरतीमध्ये सिलेक्शनचं जर बघितलं तर तुमचं लेखी परीक्षेवर सिलेक्शन होणार आहे. ग्राउंड वगैरे उंचीची काही अट नाही मित्रांनो. SSC CHSL या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षा होणार आहे. 2 लेखी परीक्षा होणार आहे. पहिली जी लेखी परीक्षा आहे त्या मित्रांनो यामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे, तर 5 जनरल नॉलेजचे यामध्ये मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न. टोटल मित्रांनो या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. 200 मार्काची तुमची जी आहे मित्रांनो हे परीक्षा असणार आहे तुमची. आणि नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो 0.50 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे.
तर लेखी परीक्षेवर सिलेक्शन होणार आहे. जे पण मुले या भरतीचा अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो वॅकन्सी नंबर 3 निघून येते मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत SSC MTS हवालदार पदाची मित्रांनो भरती निघत आहे. आणि या भरतीमध्ये ज्या जागा आहे मित्रांनो जवळपास 5000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. आणि SSC MTS हवालदार या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो 7 मे 2024 पासून तुमच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 हे असणार आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये 10वी पासवरच फॉर्म भरू शकतात. आणि आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर बघितलं तर 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. SC ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना यामध्ये 5 वर्ष सूट आहे. OBC कॅटेगरीच्या मुलांना 3 वर्ष सूट आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकतात. SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 32 पर्यंत, OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली. आणि SC ST कॅटेगरीसाठी मित्रांनो या भरतीमध्ये फी नाही ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो SSC MTS हवालदार ही तर 5000 प्लस जागांसाठी ही भरती चालू होत आहे मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो 7 जून पासून तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. तर आतापासून तयार राहा. आतापासून मित्रांनो अभ्यास करा चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे. तर SSC MTS हवालदार या भरतीमध्ये जर आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशा प्रकारे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा मित्रांनो 21,000 ते 30,000 प्लस स्टार्टिंगलाच मित्रांनो या ठिकाणी पगार असणार आहे. ठीक आहे. वॅकन्सी नंबर मित्रांनो 4 निघून येते. या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीमध्ये मित्रांनो 1877 जागांसाठी जे मित्रांनो हे भरती चालू आहे. आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो 30 एप्रिल 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. फक्त मित्रांनो या भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर SC ST कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. आणि OBC ओपन कॅटेगरीसाठी यामध्ये 1000 रुपये 1500 रुपये अशा प्रकारे मित्रांनो फी आहे. ठीक आहे. तर 10वी पास करिता सुद्धा मित्रांनो हे चांगली भरती चालू आहे नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या भरतीमध्ये फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. कारण की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 30 एप्रिल 2024 आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो वॅकन्सी नंबर या ठिकाणी 5 निघून येते. तर वॅकन्सी नंबर 5 सांगायच्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. तर वॅकन्सी नंबर 5 मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच निघाले आहे. अग्निशामक दल भरती निघाले आहे मित्रांनो. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी अग्निशामक दलाचे 150 जागांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 17 मे 2024 शेवटची तारीख आहे. आणि 26 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे चालू आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर तुमचं यामध्ये MSc CIT सुद्धा असलं पाहिजे. आणि तुमचं या ठिकाणी अग्निशामक प्रशिक्षण जे मित्रांनो तुमचं 6 महिन्याचं झाला पाहिजे. तो कोर्स तुम्ही कंप्लीट केला पाहिजे तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. एवढी या भरतीमध्ये मित्रांनो अट ठेवण्यात आली. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मुंबई अग्निशामक प्रशिक्षण ज्या मित्रांनो 6 महिन्याचा कंप्लीट केला असेल, ज्यांनी सुद्धा हा कोर्स केला असेल मित्रांनो मुंबई अग्निशामक दलचा, तर ज्यांनी सुद्धा प्रशिक्षण मित्रांनो कंप्लीट केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येते. ठीक आहे. तर ह्या होत्या मित्रांनो महाराष्ट्रातील अशा टॉप सरकारी विभागा भरतीबद्दल महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.